श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. फक्त आज या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे एक नवीन स्वामी अनुभव. जे स्वामी भक्त असतात, स्वामींची मनोभावे सेवा करतात, त्यांच्या आयुष्यात स्वामी कसे चमत्कार घडवतात, आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे स्वामी कसे बदलवून टाकतात, हे आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. भक्तांनो, हा अनुभव आहे परळी येथील स्वामी भक्त ताई सौ मुक्ता क्षीरसागर या ताईंचा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. नमस्कार, मी सौ मुक्ता क्षीरसागर. आज या व्हिडिओमधून मी माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा स्वामी अनुभव सांगत आहे. खरं तर मी स्वामी महाराजांची भक्त कधीच नव्हते. स्वामी कोण आहेत हे सुद्धा मला कधी माहिती नव्हते. माझ्या देवघरात महालक्ष्मी, कुळदेवी आणि विठ्ठल रुक्मिणी बस या 4 मूर्त्या. मी याच देवांची पूजा करत असायचे. मात्र एके दिवशी अनर्थ घडला. कोरोनाच्या काळात माझा 21 वर्षांचा मुलगा आम्हाला सोडून गेला. त्या काळात मी पूर्णपणे हरले. मला या धक्क्यातून बाहेर पडता येत नव्हते. आणि त्याच टेन्शनमध्ये माझ्या पतीला थेरासिसिस नावाचा आजार झाला, जो अतिप्रमाणात ट्रेस घेतो. क्वचितच त्या व्यक्तीला हा आजार जडतो आणि लाखातून एखादाच असा पेशंट असतो. त्यावरती उपचारसुद्धा खूप कमी आणि जगण्याचे चान्सेस देखील खूप कमी. आता त्यांच्या ट्रीटमेंटसाठी खूप जास्त खर्च येणार होता. मग त्यासाठी मी माझे सर्व सोने विकले, जमीन विकली, आमचे राहते घरही गहाण टाकले. मात्र तरीही पैसा अपुरा पडत होता. शेजाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून जसे जमेल तसे पैशांची आम्ही मागणी करत होतो. जमेल तसा पैसा आम्ही ॲडजस्ट करत होतो. बघता बघता 12 लाखांचा कर्जाचा डोंगर हा आमच्या डोक्यावर वाढत गेला. मात्र इतका खर्च करूनही माझ्या पतीत काहीच सुधारणा होत नव्हती. शेजारचे पाजारचे लोक सांगू लागले, आता खर्च करू नका, जे होईल ते मान्य करा. पण मात्र मला ते मान्य नव्हते. मुलगा गमावला होता, आता पतीला गमवायचे नव्हते. मी खूप प्रयत्न करत होते, पण माझे नशीबच मला साथ देत नव्हते. माझ्या डोक्यालाही खूप ताण आला. मग मी आत्महत्येचा विचार केला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून मला वाचवण्यात आले आणि मला जीवनदान भेटले. मात्र तरीही माझ्या डोक्यात आत्महत्येचा हा विचार सतत भिरकावत होता. मी पुन्हा पुन्हा तोच विचार करत होते. आणि मग दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मी जीव देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीसुद्धा मला माझ्या घरच्यांनी वाचवलं. मग मी देवाला दोष देऊ लागले, देवालाच शिव्या शाप देऊ लागले. कारण माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. जगण्यासाठी माझ्याकडे काही कारणच नव्हते. मुलगा वारला, नवरा दवाखान्यात होता, जवळ 1 रुपयाही नव्हता. लोकांचं कर्ज कसं फेडू हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर होता. काही महिने गेल्यावर मी पुन्हा आयुष्य संपवण्याचा विचार करू लागले. आणि त्यासाठी आमच्याच भागात 5 किलोमीटरवर असणाऱ्या एका नदी किनारी मी गेले. तिथे गेल्यावर त्या नदीमध्ये उडी मारण्याची पूर्ण तयारी मी करून ठेवली. मनाशी खूप निश्चय केला. मी तिथे पोहोचले आणि मी उडी मारणार.
तेवढ्यात मागून मला जोरात कुणीतरी खेचले आणि मला मागे ओढले गेले. अगदी तसंच मी जोरात जमिनीवर आदळले आणि तितक्यात माझ्या कानात काही शब्द ऐकू आले. ते शब्द असे होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरं तर माझं अंग कापत होते. अंगावर रोमांच उभे होते. पूर्ण शरीरभर घाम होता. सुरुवातीला हा भूताचा प्रकार आहे असेच मला वाटले, पण त्यानंतर मला जाणवले की आपल्याला कुणीतरी खेचलं. ते शब्द कानावर आले, पण तिथे कुणीच नव्हते. मी घरी गेले आणि फक्त त्याच प्रसंगाचा विचार करू लागले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं कोण बोललं असणार याचा विचार करत असतानाच माझ्या मोबाईलवर अचानक याच नावाचा उल्लेख असणारा एक फोटो आला. जेव्हा हा फोटो मी व्यवस्थित पाहिला आणि जेव्हा त्याची माहिती बघितली तर तेव्हा तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता. आता बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की मला स्वामी कसे माहिती नाही, तर मी कधीच अक्कलकोटला गेले नव्हते. आमच्या भागात कुणीही स्वामी भक्तही नव्हते. त्यामुळे स्वामींचं नाव किंवा स्वामी असं मला काहीच माहिती नव्हतं. पण त्या दिवशी मी मोबाईलवर पाहिले आणि ते श्री स्वामी समर्थ असल्याचे मला कळाले. मग तिथे वाचवायला आपल्याला स्वामी आले का याचाच विचार करत असताना पुन्हा एकदा माझ्या कानात तोच आवाज आला. गेले 8 दिवस सतत माझ्या कानात तो आवाज येत होता. मग मी ही सर्व हकीकत मुंबईला राहणाऱ्या माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला सांगितली. खरं तर ती 2 वर्षांपूर्वीच अक्कलकोटला जाऊन आली. त्यामुळे तिला स्वामींबद्दल बरीचशी माहिती होती. मग तिने मला सांगितले, तुझ्या आयुष्यात इतकी संकटे आहेत, इतके प्रॉब्लेम आहेत, तू स्वामींची सेवा कर. बघ, अचानक तुला स्वामींचे भास होत आहेत. स्वामींची सेवा ही त्यालाच मिळते ज्याच्या नशिबात ती असते. तुला 3 वेळा जीवनदान दिलेलं आहे. कदाचित तुझ्या नशिबातील ही स्वामी सेवा अपूर्ण आहे. तू स्वामी सेवेला लाग आणि तुझ्या सगळ्या संकट, तुझ्या सगळ्या समस्या स्वामींना सांग. ते नक्कीच मार्ग काढतील आणि तुला काहीतरी मार्ग नक्की दाखवतील. तिने मला अक्कलकोटलाही जायला सांगितले, मात्र माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता. मग आमच्याच बाजूला 1 तासावर असणारा एक स्वामी मठ होता, ज्याचा पत्ता तिने मला सांगितला. जसं मला कळालं मी तसेच स्वामींच्या मठात गेले. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच मला स्वामी दिसले. न कळत माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थ निघाले आणि त्या दिवसापासून मी पूर्णपणे स्वामी भक्त झाले. मग नेहमीच त्या मठात माझं जाणं येणं होत होतं. त्यावेळी तिथे प्रदीप दादा येणार होते. खूप मोठी बॅनरबाजी केली होती. सगळं साफसफाई झालं होतं. सगळे सांगत होते प्रदीप दादा येणार आहेत. खरं तर त्यावेळेस प्रदीप दादा कोण हे देखील मला माहिती नव्हते. मात्र त्या दिवशी त्या मठात त्यांचा दरबार होता. प्रश्नांची उत्तरे आणि संकटे सोडवणे हेच प्रदीप दादांचे ध्येय होते. दादा सेवा देतात हे देखील मी ऐकले. मग मी देखील त्या दिवशी प्रदीप दादांच्या त्या दरबाराला निघून गेले. 2 तास थांबल्यावर माझा नंबर तिथे लागला आणि मग दादांनी माझी समस्या समजावून घेतली. दादांनी मला खूप धीर दिला, मला सेवा दिली, मला कर्जमुक्तीची सेवा सांगितली आणि त्यासोबत दररोज मला 108 वेळा घोर अष्टकम स्तोत्र म्हणायला सांगितले. म्हणता येत नसेल तर दादांनी मला ते ऐकायला म्हणजे श्रवण करायला सांगितले. ही सेवा मला 21 दिवसांची सांगितली. आता त्यानंतर मी संध्याकाळी घरी आले आणि मग मी घरी बसून स्तोत्र ऐकू लागले. सुरुवातीला 8 दिवस मी हे श्रवण केले, कारण उच्चार कठीण असल्याने मला ते म्हणता येणे शक्य नव्हते. 8 दिवस मी दररोज कंटिन्यू 108 वेळा ते श्रवण करत होते. नंतर मात्र मी ते म्हणायला सुरुवात केली. 8 दिवसानंतर मी घोर अष्टकम स्तोत्र म्हणूही लागले आणि मी श्रवणही करू लागले. 21 दिवसांमध्ये मला अनुभव येऊ लागला. इतके वर्ष बेडवर असणारे माझे पती, माझा नवरा हा आता चालू लागला, फिरू लागला. अगदी तो पूर्वीपेक्षा नॉर्मल झाला. त्यानंतर हे स्तोत्र ऐकून 21 दिवस पूर्ण झाले आणि त्याच काळात माझ्या अकाउंटला 7 लाख रुपये जमा झाल्याचा एक मेसेज आला. सुरुवातीला हे कुठले आणि कोणते पैसे मला कळाले नाही.
पण त्यानंतर मला माझ्या भाच्याने सांगितले, माझे भाऊंचे 2 भाचे ज्यांची राजकारणात ओळख होती. आमच्याकडचे खासदार हे त्यांचे खास होते आणि त्यांच्या ओळखीने काही महिन्यांपूर्वी मी माझ्या पतीच्या उपचारांसाठी त्या खासदारकी फंडीमध्ये अर्ज केला होता. खूप महिने गेले, त्याची आशाही आम्ही सोडून दिली होती. मात्र अचानक या स्तोत्र काळामध्ये तो फंड ॲक्सेप्ट झाल्याचा SMS आला आणि त्या फंडात मंजूर झालेले पैसे आमच्या अकाउंटला जमा झाले. ती 7 लाखांची मदत मिळाली. इतके दिवस जे काम होत नव्हते, होईल असे वाटलेही नव्हते, मात्र अचानक त्या स्तोत्र पठण काळात तो निधी आमच्या अकाउंटला आला आणि त्याच दिवसापासून स्वामींनी आमचे नशीब बदलवायला लावले. आता त्या 7 लाखांमध्ये आम्ही ज्यांचं कर्ज घेतलं होतं थोडंफार कर्ज फेटलं. काही लोकांना आम्ही थांबायला सांगितलं आणि त्यातले 3 लाख रुपये ठेवून आम्ही त्यामध्ये एक चप्पल बनवण्याचा कारखाना टाकला. कारण आम्ही जातीने मुळातच चांभार, आमचा व्यवसायच चांभारकीचा होता, म्हणून आम्ही तेच क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये आम्ही पाऊल टाकलं. पहिला 1 महिना थोडासा त्रासदायक होता, कारण सुरुवातीला कोणालाच आमच्याबद्दल काय माहिती नव्हतं. 1 महिना निघून गेला. मी सतत स्वामींचं स्तोत्र, अक्कलकोट स्तोत्र, तारक मंत्र हे दिवसभर ऐकत होते. त्या छोट्याशा कारखान्यामध्ये मी सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन लावत होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3ही वेळांमध्ये महाराजांचा मी तारक मंत्र त्या कारखान्यात ऐकत होते. 1 महिना निघून गेला आणि मग त्यानंतर आमच्या कारखान्याला यश प्राप्त होत गेलं. आम्ही बाटाचे 2 शोरूम चालवायला घेतले. जे टॉप मॉडेलचे चपलीचे दुकानं आहेत त्या सर्वांशीच आमची ओळख झाली. मग त्यांच्यापर्यंत आम्ही चपलीचा कच्चा माल पोहोचवू लागलो. त्यांचे ब्रँड आम्ही सेल करू लागलो. मग येणाऱ्या पैशांमधून आम्ही लोकांचं कर्ज फेडू लागलो. आणि तुम्हाला खरं सांगते, या काही वर्षांच्या काळानंतर आज आमच्या अकाउंटला, आज आमच्याकडे करोड रुपयांची संपत्ती जमा झाली. जिथे मी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, माझा मुलगा गमावला, जिथे माझा पतीही गमावण्याच्या उंबरठ्यावर होता, मात्र तिथून फक्त स्वामींनी मला मागे खेचले. स्वामींनी जसे मला मागे खेचले तसे स्वामींनी माझे पूर्ण नशीब बदलवले. वाटलंही नव्हतं असं काही होईल, वाटलंही नव्हतं की आयुष्यात मी इतकी प्रगती करेल, मात्र स्वामी आयुष्यात आले, प्रगती झाली, भरभराट झाली आणि संपूर्ण नशिबाची दिशा बदलून गेली. खरंच तिथून मी पूर्णपणे स्वामींची झाली आहे. मी फक्त आणि फक्त स्वामी सेवा करत आहे. आमच्या कारखान्यातून सेल करत असणाऱ्या प्रत्येकाला मी स्वामींची महती सांगत असते. जो दुःख, संकट यांमध्ये ग्रासलेला आहे त्या प्रत्येकाला माझ्या परीने शक्य तितकी मी मदत देखील करत असते. कारण आज जे काही आहे ते स्वामींच्या कृपेने आहे आणि आज जे काही मी उभारलेलं आहे ते फक्त स्वामींच्या आशीर्वादाने आहे. त्यामुळे या सर्वावरती माझ्यापेक्षा जास्त हक्क हा स्वामींचा आहे. खरंच ते घोर कष्टवन स्तोत्र मी ऐकलं, स्वामींचा तारक मंत्र म्हटला, बऱ्याच वेळा स्वामी स्तवन ऐकलं, तर बऱ्याच वेळा अक्कलकोट स्तोत्र ऐकलं आणि या सर्व स्तोत्रांच्या पठणाने माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. खरंच ते म्हणतात की स्वामी सेवा ही भाग्यवंतांना मिळते आणि आज अभिमान आहे की तितकी भाग्यवंत मी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघताना अत्यंत अद्भुत सर्व काही संपलं होतं, पण स्वामी आयुष्यात आले आणि बघा या ताईंच्या आयुष्याचे फासे कसे बदलवून टाकले. तुम्हालाही आपल्या आयुष्यात असा काही चमत्कार हवा असेल, तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार पाहायचा असेल तर आवर्जून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या या चॅनलमध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.